अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच शनिवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचे काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। बघा, बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या आजीकडून, आईकडून किंवा पणजीकडून नेहमीच ऐकलं असेल, आज शनिवार आलेला आहे तर घरावरून उतारा कर, आज शनिवार आलेला आहे आपल्या घरातील एखादं लहान बाळ असेल त्याची नजर काढ, आज शनिवार आलेला आहे ही गोष्ट कर। म्हणजे शनिवारची लोक वाट बघतात आणि उपाय आणि उतारे असतात ना, ते सगळे शनिवारच्या दिवशी केले जातात, कारण शनिवारच्या दिवशी केलेले उपाय आणि उतारे हे लवकर लागू पडतात। बघा, मी आधी काही छोट्या गोष्टी शनिवारी करावायच्या सांगते आणि त्याच्यानंतर आजचा महत्त्वाचा उपाय सांगते। जरी आजच्या या शनिवारी शक्य नाही झालं, तुम्ही पुढच्या शनिवारी या काही गोष्टी केल्या तरीही चालतील। आयुष्यामध्ये सगळे ग्रह अस्थिर झाले चालतील, पण जर शनी ग्रह अस्थिर झाला, शनीची पीडा सुरू झाली, शनीची 7.5 सुरू झाली, तर लक्षात ठेवा, अडथळे संपत नाही, जीवन उद्ध्वस्त होतं, डोक्यामध्ये डिप्रेशन असतं, सतत घरात कलह होतात, घरात आजारपण येतं, एकही शुभ गोष्ट घडत नाही, पैसा टिकत नाही। मग आपण जेव्हा हतबल होतो, जेव्हा आपण ज्योतिषांकडे किंवा आपण ब्राह्मणांकडे जातो आणि जेव्हा त्यांना आपण पत्रिका किंवा आपला हात दाखवतो, ते सांगतात की शनी अस्थिर झालेला आहे। शनी अस्थिर असेल, शनीची अपदशा चालू असेल, त्या शनीची काहीही 7.5 सुरू असेल, तर त्यासाठी शनिवारच्या दिवशी केलेले उपाय हेच शनीला मजबूत करण्यासाठी आणि शनीची 7.5 दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात। बघा, शनिवारच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला थोडं शोधा, तालुक्याच्या ठिकाणी असेल, सिटीमध्ये असेल, थोडंसं बाजूला असेल, जिथे कुठे शनीचं मंदिर असेल त्या मंदिरात जायचं। कुठल्याही शनिवारच्या दिवशी शनीच्या मंदिरामध्ये जायचं। तिथे गेल्यानंतर शनी महाराजांच्या समोर जो दिवा लावलेला असेल त्या दिव्यामध्ये काळ्या रंगाचं तेल, ज्याला काळ्या तिळांचं तेल असं म्हणतो, हे काळ्या तिळांचं तेल शनी महाराजांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं। त्यासोबत 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या। प्रत्येक वेळी काळ्या मिरी ते दिव्यात अर्पण करत असताना ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः फक्त हा मंत्र म्हणायचा आणि त्या 7 काळ्या मिऱ्या त्या दिव्यात अर्पण करायच्या। हा उपाय तुम्ही महिन्यातून, 2 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून जरी एकदा केला ना, कधीही या 6 महिन्यात एकदा तरी तुम्ही शनीच्या मंदिरात जाऊन जर हा उपाय केला, तर लक्षात ठेवा, कितीही मोठी 7.5 असेल, कितीही शनी महाराजांचा काही प्रकोप असेल किंवा काहीही दशा सुरू असेल, ती सगळी नष्ट होईल। फक्त शनीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या दृष्टीस जास्त वेळ राहायचं नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतरचा दुसरा उपाय हा आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे। शनिवारच्या दिवशी, बघा, शनिवारचा दिवसच हनुमानांसाठी आहे, त्यामुळे शनिवारच्या दिवशी आपल्या पंचक्रोशीत कुठेतरी हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं। जात असताना मातीची एक पंटी घेऊन जायची, सोबत चमेलीचं किंवा कुठलंही तेल घेऊन गेला तरीही चालेल, थोडंसं तेल घेऊन जायचं। त्यानंतर एक लाल रंगाचा धागा आणि एक श्रीफळ घेऊन जायचा। शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले जो तुम्ही दिवा घेऊन गेलेले आहात, तर हा दिवा तिथे हनुमानांच्या समोर प्रज्वलित करायचा। त्यानंतर जो नारळ आपण घेऊन गेलेलो आहोत त्या नारळाला लाल रंगाचा धागा बांधायचा। लाल धागा जो बांधाल तो थोडासा मोठा घेऊन जा, 7 वेळा तो गुंडाळता आला पाहिजे, त्या नारळाला 7 वेळा हा धागा गुंडाळता आला पाहिजे। अशा पद्धतीने हा धागा तुम्हाला त्या नारळाला बांधायचा आहे आणि शेवटची 7वी वेळ असेल तेव्हा त्याला घट्ट गाठ मारायची आहे। त्यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातावरती असा घ्यायचा आहे आणि हनुमान, आपले जे हनुमान दैवत आहेत त्यांचा हनुमानाय नमः, ओम हनुमानाय नमः, ओम हनुमानाय नमः, ओम हनुमानाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आणि 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा।
ओम हनुमानाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणून 3 वेळा हनुमानच्या आईचा म्हणायचा आणि त्यानंतर हा इच्छा प्राप्तीचा जो नारळ आहे तो हनुमानांच्या समोर अर्पण करायचा। त्यानंतर हा नारळ उचलून आपल्या घरी आणायचा, हनुमानांच्या चरणांना लावून हा नारळ आपल्या घरात आणायचा आणि तो गुप्त स्वरूपात गुप्त ठिकाणी ठेवायचा। ज्या दिवशी या नारळात तुम्ही इच्छा एखादी व्यक्त केली असेल, ज्या दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हा नारळ हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचा आणि तिथे जाऊन हा नारळ फोडायचा। या उपायाने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या 2, 4, 5 वर्षात पूर्ण होणार असेल तर लक्षात ठेवा त्या सगळ्या इच्छा तुमच्या कमीत कमी आणि अगदी काहीच दिवसात पूर्ण होतील। ठीक आहे, आता शेवटचा सर्वात प्रभावी उपाय सांगते आजच्या या शनिवारचा। आज नाही शक्य पुढच्या शनिवारी केला तरीही चालेल। आपल्याला एक छान दिवा घ्यायचा आहे, मातीचा घ्या, कणकेचा घ्या, घरात कुठलाही पंचधातूचा दिवा असेल तो घेतला तरीही चालेल। पण लक्षात ठेवा या दिव्यात आपल्याला चमेलीचं तेल लागणार आहे। बाजारातून मार्केटमधून कुठूनही आणा, बऱ्याच लोकांकडे असेलही। हे चमेलीचं तेल तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला लाल वात घालायची आहे। लाल पिवळ्या रंगाचा कलावा असेल तर तो घाला, फक्त लाल धागा असतो तो घाला, नाही तर कापूस घ्या, कापसाला कुंकू लावा, ते कुंकू लावून ती वात लाल करा आणि ती लाल वात त्या दिव्यात घातली तरीही चालेल, पण त्यामध्ये तेल चमेलीचं टाकायचं आहे। आता हा दिवा जो आहे हा आपल्याला आपल्या घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असतो, दक्षिण दिशा असते, त्या दक्षिण भागात लावायचा आहे। कारण दक्षिण दिशा ही हनुमानांची दिशा मानली जाते आणि शनिवारच्या दिवशी ही दिशा अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते। इतर वेळेस आपण दक्षिण दिशा ही अशुभ मानतो, पण जेव्हा शनिवार असतो त्या दिवशी ही दिशा जी आहे ती सर्वात शुभ असते। म्हणून तुम्हाला शनिवारच्या दिवशी दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे। तिथे एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये काळ्या रंगाचे असणारे तीळ घ्यायचे, बघा काळे तीळ, आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडेसे ज्याला आपण लाह्या असं म्हणतो, बघा आपण जिथे प्रसाद आणायला जातो म्हणजे तीर्थस्थळी गेल्यानंतर जे सफेद रंगाचे छोटे छोटे दाणे असतात ज्याला आपण लाह्या कुरमुरे असेही कोणी म्हणतात, आमच्याकडे त्याला लाह्या म्हणतात, तर तुम्हाला थोडेसे लाह्या घ्यायच्या आहेत आणि थोडेसे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या या 3 बोटांमध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि ते त्या दिव्यातील तेलात अर्पण करायचे, त्या चमेलीच्या तेलामध्ये तीळ अर्पण करायचे। एकूण 7 वेळा तुम्हाला हे तीळ अर्पण करायचे आहेत आणि 7ही वेळा अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको असणाऱ्या अडी अडचणी अडथळे संकटे सगळं काही त्यामध्ये व्यक्त करून ते अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला त्या लाह्या घ्यायच्या आहेत, पांढरे कुरमुरे, ते आपल्या ह्या हातात घ्यायचे, 1 दाणा घ्या, 2 घ्या, ते 2-3 दाणे आपल्या हातामध्ये या 3 बोटांमध्ये घ्यायचे आणि यावेळेस तुम्हाला जे हवं आहे हनुमानांकडून, तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे। लक्षात ठेवा काळे तीळ अर्पण कराल तेव्हा जे नको आहे अडथळे संकट सांगायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे लाह्या अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला जे हवं आहे, तुमच्या ज्या इच्छा आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये व्यक्त करायचे आहेत आणि मोजून 7 वेळा तुम्हाला ह्या लाह्या त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत। आता त्यानंतर हा दिवा रात्रभर किंवा कमीत कमी एक रात्री 12 पर्यंत तरी पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठायचे, सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे। सगळ्यांच्या अगोदर उठल्यानंतर हा जो दिवा आहे तो तिथून उचलायचा आहे, त्या दक्षिण दिशेतील कोपऱ्यावरून उचलायचा आहे, कारण दुसऱ्या दिवसानंतर ती दिशा अशुभ असणार आहे। म्हणून सकाळी लवकर उठल्यानंतर हा दिवा मातीचा असेल कणकेचा असेल तर बाहेर टाकून द्या, जर पितळेचा तांब्याचा असेल तर तो घासण्यासाठी ठेवा आणि या दिव्यामध्ये घातलेले काळे तीळ आणि जे लाह्या आहेत हे मात्र घराच्या बाहेर दक्षिण दिशेला किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली ते टाकून द्या। घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवा आणि त्याच्यानंतर पुढचं जे स्नान किंवा ज्या काही क्रिया असेल त्या तुम्ही करा। बघा हा उपाय केल्यानंतर काहीच दिवसात तुम्हाला अनुभव येईल, जे नको आहे ते दूर होत जाईल आणि जे हवं आहे ते तुमच्या जवळ येत जाईल। अत्यंत कठीण असणाऱ्या मनातील इच्छा पूर्ण होतील, अडथळे संकटे दूर होतील, क्लेश कलह घरातून कमी होतील आणि तुमच्यावरती नेहमी हनुमानांचा आशीर्वाद राहील। खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।